कोथिंबीर पिकामध्ये मर रोग कंट्रोल कसा करावा, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. लगेच व्हिडिओ सेव्ह करून ठेवा किंवा मित्राला शेअर करून ठेवा. बघा, कोथिंबीर पिकामध्ये जर मर असेल तर लगेच त्याला फवारणी करणं हा काही योग्य पर्याय नाही. तुम्हाला एकात्मिक पद्धतीने याच्याकडे बघणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे पेरणी करतानाच तुम्हाला बियाण्यांवरती बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. जर पेरणी अजून केली नसेल तर कार्बनडेन्झिम सारखं बुरशीनाशक तुम्ही 2 ग्रॅम प्रति किलो दाणा बियाण्यावरती त्या ठिकाणी प्रक्रिया करून मग बियाण्याची पेरणी करू शकता. दुसरी गोष्ट, जर उभ्या पिकामध्ये तुम्हाला मर रोगाचा प्रॉब्लेम आढळून आला असेल तर मित्रांनो त्या ठिकाणी जमिनीमध्ये ओल असताना तुम्हाला रोपांच्या मुळाजवळ आळवणी करणे हाच सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. यासाठी तुम्ही बुरशीनाशकामध्ये रेडोमिल गोल्ड 500 ग्रॅम अधिक ह्युमिक ॲसिड 1 किलो 200 लिटर पाण्यासह 1 एकरसाठी आळवणीसाठी वापरू शकता. म्हणजे हे आळवणी आपल्याला पंपाचं पुढचं नोजल काढून रोपांच्या मुळाजवळ करायचे आहे जमिनीमध्ये ओल असताना. आणखीन काय गोष्टीची काळजी घ्यायची आहे मित्रांनो, पाट पाणी तुम्ही जर देत असाल तर जमीन सतत ओली राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. जास्त युरियाचा वापर देखील करणं टाळायचा आहे. अतिरेक जर युरियाचा केला तरी देखील तुम्हाला मर दिसून येते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी देण्याची वेळ. मित्रांनो, भर उन्हामध्ये पाणी देणं टाळा. एकतर सकाळी 9च्या आत पाणी द्या किंवा सायंकाळी 5-6 नंतर तुम्हाला पाणी द्यायचं आहे. ठीक आहे, एवढेच उपाय आपल्याला करायचे आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्ही बाकीचं काहीही करू नका. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर मर येत असेल तर फवारणी करणं हा उपाय नाही. मी सांगितलेले उपाय करून पहा. धन्यवाद.